नमस्कार. आज मी इथे लेफा घेतलेले आहेत. ते साफ करून घेते. त्याचे असे साल काढून घेते दोन्ही बाजूने. साल काढून झालेले. आता साईडचा कडा कापून घेते आणि डोक्याकडचा भाग कापून टाकते आणि मोठे लेफांचे 2 तुकडे करून घेते. इथे तळ्यासाठी ठेवलेले आहेत आणि 2 तुकडे करून घेतलेले कढीसाठी. इथे तोंडली घेतलेली आहे मी, ती उभी कापून घेतलेली आहे. त्याला मीठ लावून 10-15 मिनिटासाठी बाजूला ठेवलेले. आता कढईत काढून घेते. एक कांदा बारीक चिरलेला, हिरवी मिरची, थोडंसं मीठ, पाणी घालून झाकण लावून भाजी शिजायला ठेवते. 6-7 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. आता भाजी मिक्स करून घेते. ओलं खोबरं घालते आणि मिक्स करून घेते. झाकण लावून पुन्हा वाफ काढून घेते. 4-5 मिनिटांनी झाकण काढलेलं आहे. वरून कोथिंबीर घालते आणि भाजी मिक्स करून घेते. भाजीतलं पाणी आटलेलं आहे. तोंडलीची भाजी तयार आहे. इथे लेफाचे आंबट तिखट बनवण्यासाठी लेफांना लाल तिखट, हळद, काळी मिरी पावडर आणि मीठ लावून बाजूला ठेवते. तोपर्यंत वाटप काढून घेते. खोबरं घेतलेले आहे, थोडेसे धणे, चिंच, हळद, बेडगी मिरची आणि गावठी मिरची घेतलेली आहे. हे मिक्सरला वाटून घेते. इथे लंगडी घेतलेली आहे, तेल गरम करायला ठेवले. त्यात आलं लसूण चेचून घेतलेलं परतून घेते. एक कांदा बारीक चिरलेला परतून घेते आणि वाटप केलेलं कांद्यावर परतून घेते. थोडंसं पाणी घालते आणि मिक्स करून घेते. 2 कोकमं घालते आणि 2 हिरव्या मिरच्या घालते. मिक्स करून घेते. मसाला लावून ठेवलेला लेपा वाटपात घालते. मीठ घालते वरून चवीप्रमाणे आणि मासे वाटपामध्ये बुडून घेते. मसाला शिजलेला आहे. लेफा पण शिजलेले आहेत. लेफांचं आंबट तिखट तयार आहे. इथे कढी करायसाठी वाटप काढून घेते. त्यासाठी लागणारे साहित्य स्क्रीनवरती लिहिलेलं आहे. आता हे ग्राइंडरवर बारीक वाटून घेते. मसाला वाटून झालेला आहे. आता मी भांड्यात काढून घेते. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची घालून गॅसवरती उकळायला ठेवते. वाटपाला उकळी आलेली आहे. एक कोकम घालते आणि लेपं घालते कापून ठेवलेली. चवीप्रमाणे मीठ घालते. कढीला छान उकळी आलेली आहे. लेपं शिजलेले आहेत. लेपाची कढी तयार आहे. इथे तळायसाठी लाल तिखट, हळद, चवीप्रमाणे मीठ आणि कोकम आगळ थोडंसं पाणी घालून पेस्ट करून घेते आणि लेपांना लावून घेते. मसाला लावून लेपं बाजूला ठेवलेले आहेत. ते तांदळाचं पीठ आणि रवा घेते. मिक्स करून घेते. लेपांना तांदळाचं पीठ आणि रवा लावून घेते. तव्यावर तेल गरम करायला ठेवलेलं आहे. त्यात लेपं फ्राय करायला ठेवते. 3-4 मिनिटांनी दुसऱ्या बाजूने फ्राय करून घेते. दोन्ही बाजूने फ्राय करून झालेले आहेत. लेफा तयार आहेत. इथे मी भांडं ठेवलं आहे गॅसवरती. त्यात कांदा घालते आणि वरून तेल घालते आणि कांदा परतून घेते. कांदा नरम झाल्यावर एक टोमॅटो घालते. टोमॅटो परतून घेते. इथे खुबे घेतलेले आहेत मी साफ करून. ते तेलावर परतून घेते 2 मिनटं. मसाला आणि हळद घालते. 2 कोकमं घालते आणि मिक्स करून घेते सगळं आणि झाकण लावून 4-5 मिनटं शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे आणि मिक्स करून घेते. इथे कांदा, खोबरं, आलं लसूण भाजून पेस्ट केलेली आहे ती घालते आणि मिक्स करून घेते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ घालते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. खूप शिजलेले आहेत. एक हिरवी मिरची घालते.
खोब्यांचं तोणाक तयार आहे.